अजितदादांच्या अपघाती निधनानंतर चर्चेत नसणारे आणि डावलले गेलेले नेते पुन्हा लाईमलाईटमध्ये आले. माध्यमांच्या कॅमेऱ्यांमध्ये दररोज दिसायला लागले. कधी सुनेत्रा पवारांच्या पाया पडताना, कधी अजितदादांच्या जाण्याच्या दुःखात रडताना, तर कधी फडणवीसांसोबत नवीन केमिस्ट्री जमवत असताना. अर्थात नाव तुमच्या लक्षात आलंच असेल. पुढच्या काही दिवसात ज्यांचं मंत्रिमंडळात कमबॅक होईल अशा चर्चा होत आहेत ते धनंजय मुंडे पुन्हा बातम्यांमध्ये झळकायला लागलेत. पण इकडे धनंजय मुंडे दिसायला लागले आणि तिकडे मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा त्यांना रडारवरती घेतलंय. धनंजय मुंडेंनी तब्बल 17 लाखांची फसवणूक केली आहे असं म्हणत एक महिला मनोज जरांगेंना भेटली आणि त्यानंतर माझ्या नादाला लागू नको असं म्हणत मुंडेंची 22 प्रकरणं बाहेर काढण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय. दुसरीकडे रक्ताने हात माखलेल्या नेत्याला भाजपच काय किंवा राष्ट्रवादी काय कुणीच मंत्रिमंडळात घेणार नाही असंही जरांगे म्हणालेत. थोडक्यात मुंडे मंत्रिमंडळात येणार अशी कुजबूज होताच जरांगेंनी पुन्हा एकदा मुंडेंविरोधात हत्यार उपसले आणि म्हणूनच मनोज जरांगे तोपर्यंत धनंजय मुंडेंचं कमबॅक कसं अशक्य आहे पाहूयात आजच्या या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. मनोज जरांगे असताना धनंजय मुंडेंचं कमबॅक अशक्य आहे याचं पहिलं कारण सांगता येतं ते म्हणजे मनोज जरांगेंनी केलेले आरोप आणि अडचणी वाढवण्याची जरांगेंची असणारी क्षमता. खरं तर 9 डिसेंबर 2024ला बीडमध्ये संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर फक्त मराठा समाजच नाही तर सबंध महाराष्ट्र पेटून उठला होता. त्यात या हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड हा धनंजय मुंडेंच्या जवळचा वाल्मिक कराडच आहे हे पुढे आल्यानंतर सगळीकडे संतापाची लाट उसळली. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीनं जोर धरला होता. अखेर जनतेच्या रेट्यापुढे धनंजय मुंडेंना राजीनामा देणं भाग पडलं. त्यानंतर वर्षभरापासून मुंडे हे फक्त आमदार म्हणून कार्यरत आहेत. मधल्या काळात अजितदादांनी सुद्धा धनंजय मुंडेंना दूर लोटलंय असं पाहायला मिळालं होतं. आता दादांच्या निधनानंतर मुंडे पुन्हा चर्चेत आलेत, ऍक्टिव्ह झालेत. त्यामुळे मुंडेंचे मंत्रिमंडळात कमबॅकसाठी प्रयत्न चालू असल्याचं बोललं गेलं. अशातच 2च दिवसांपूर्वी संभाजीनगरमध्ये बोलत असताना मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांनी नागपूरकर नावाची महिला माझ्याकडे रडत आली होती. मुंडेने तिच्याकडनं 17 लाख रुपये उकळले. त्या टेन्शनमध्ये तिचा नवरा गेला आणि अशीच 22 प्रकरणं माझ्याकडे आहेत असा आरोप केलेला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या रंजना नागपूरकर या माध्यमांच्या समोर आल्या. त्यावेळी त्यांनी मुंडेंवरती पैसे लाटल्याचा आणि पिस्तूल दाखवल्याचा सुद्धा आरोप केलेला आहे. धनंजय मुंडे, कैलास फड, निखिल फड यांच्याकडनं आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप रंजना नागपूरकर यांनी केलाय. पतीला पुन्हा नोकरीमध्ये रुजू करून घेण्यासाठी धनंजय मुंडे यांनी पैसे मागितले. मी 17 लाख दिले असा दावा नागपूरकर यांनी केलाय. तर नागपूरकर असंही म्हणाल्या की माझ्याकडे 17 लाखांची मागणी केली तेव्हा मी परळी त्यांच्या घरी गेले, त्यांच्या अंगणात गेले. धनंजय मुंडे तिथं हजर होते. त्यानंतर ते म्हणाले की जा, तुमचं काम आता लगेच होतंय. पण मला जेव्हा कळालं की माझे पैसे तर गेलेच पण आता माझं काम सुद्धा होत नाहीये तेव्हा मी पुन्हा परळीत गेले. त्यावेळी तिथं निखिल फड, कैलास फड, धनंजय मुंडे हे देखील घरी होते. तेव्हा त्यांची बायको आणि आई देखील घरी होती. पण तेव्हा मला धनंजय मुंडे समोरच माझ्या गळ्याला बंदूक लावण्यात आली. तू पुन्हा आली तर तुला गाडून टाकू, कोणाला पत्ता सुद्धा लागणार नाही असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे मी पुन्हा तिकडे गेले नाही, मी जाणं बंद केलंय असा आरोप नागपूरकर यांनी केलाय. आता हे सगळं प्रकरण चर्चेत आल्यानं मनोज जरांगे पाटलांनी मुंडेंच्या मंत्रिमंडळात कमबॅक करण्याच्या ज्या चर्चा चालू होत्या त्यांना ब्रेक लावण्याचं काम केलंय. मुंडेंना परत आणण्याचा निर्णय राष्ट्रवादी किंवा भाजप घेणार नाही. रक्ताने हात माखलेल्या व्यक्तीला मंत्रिमंडळात जागा नाही असा थेट उल्लेख करत जरांगेंनी भाजप आणि दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक प्रकारे इशाराच दिलाय. याआधी सुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरणात मनोज जरांगेंनी मुंडेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. मुंडेंच्या राजीनाम्यासाठी त्यांनी जोर लावला आणि तशाच पद्धतीनं आता सुद्धा जरांगेंचा पवित्रा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे मुंडेंचं कमबॅक अशक्य दिसतं. आता मुंडेंचं कमबॅक जरांगे असेपर्यंत अशक्य आहे कारण जातीय राजकारणात मराठा विरोधी डीएम अशी प्रतिमा तयार झाली आहे. तोच विरोध जरांगे मोठा करतील. आधीच मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी केलेलं आंदोलन आणि त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यभरात मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. त्यातही देशमुख हत्या प्रकरणाचा आका हा मुंडेंचा जवळचा सहकारी वाल्मिक कराड असल्यानं मुंडे जरांगेंच्या निशाण्यावर आले. पण या सगळ्यात वाल्मिक कराडच्या विरोधात मुंडेंनी थेटपणे भूमिका न घेतल्यानं धनंजय मुंडेंची प्रतिमा मराठा समाजात विलन म्हणूनच झाली. देशमुखांच्या हत्येने अख्खा महाराष्ट्र पेटलेला असताना धनंजय मुंडे मात्र राजीनामा देत नसल्यानं त्यांच्या भूमिकेवरती शंका घेण्यात आली. त्यानंतर तब्बल 3 महिन्यांनी मुंडेंनी राजीनामा दिला खरा. त्यातही वाल्मिक कराडवरचं त्यांचं प्रेम मात्र अजूनही कमी झालेलं पाहायला मिळत नाही.
काही दिवसांपूर्वी बीडमधल्या त्यांच्या कार्यालयातल्या एका कार्यक्रमात त्यांना वाल्मिक कराडची आठवण आली होती. त्यामुळे इतक्या क्रूरपणे संतोष देशमुखांना मारणाऱ्या मारेकरांच्या म्होरक्याविषयी मुंडेंना अजूनही प्रेम का आहे असा सवाल मराठा समाजातनं विचारण्यात आला. आताच्या परिस्थितीचा जर विचार केला तर ज्याप्रमाणे अजितदादांच्या निधनानंतर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे नेते अग्रक्रमाने पुढे येत आहेत, त्यावरनं मुंडेंच्या कमबॅकच्या वल्गना केल्या जात आहेत. पण मुंडे जर परत येण्याच्या शक्यता निर्माण झाल्या तर मूळ मराठा समाजाच्या वोट बँकेवर मोठा झालेला म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मनोज जरांगे पाटील पूर्णपणे डॅमेज करण्याचा प्रयत्न करतील. अजितदादा असताना त्यांनी मंत्रिमंडळातनं मुंडेंना काढलं, पण आता आत्ताच्या राष्ट्रवादीनं दादांच्या पश्चात पुन्हा मुंडेंना घेण्याचा प्रयत्न केला तर सबंध राष्ट्रवादी विरोधात मराठा फोर्स उभा करण्याचं काम जरांगे करू शकतात. ज्याचा तोटा अर्थात राष्ट्रवादीला होऊ शकतो. सद्यस्थितीला सुद्धा पुढे येणाऱ्या चारही नेत्यांपैकी एकही नेता मराठा नसल्यानं आणि मास लीडर नसल्यानं कार्यकर्ते आणि नेते अस्वस्थ आहेत. अशा परिस्थितीत जर मुंडे मंत्रिमंडळात परत येत असतील तर राष्ट्रवादीच्या भविष्यासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. मुंडेंचं कमबॅक जरांगेंमुळे अशक्य याचं तिसरं कारण म्हणजे भाजपच्या जवळ जाऊ पाहणाऱ्या मुंडेंमुळे जरांगे भाजपला सुद्धा डॅमेज करू शकतात. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत सहन करावा लागला. विधानसभेला मात्र भाजपने ओबीसी वोट बँक हाताशी धरली आणि डॅमेज कंट्रोल मोठ्या प्रमाणात केलं. दुसरीकडे दूर गेलेली मराठा वोट बँक सुद्धा आपल्यासोबत पुन्हा जोडली जावी यासाठी भाजप आग्रही आहे. राज्यात पुढची 3 वर्ष निवडणुका नसल्यानं आहे ती वोट बँक शाबूत ठेवून दुरावलेले वोटर्स जोडण्याची संधी भाजपला आहे. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसात धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळीक वाढलेली पाहायला मिळते. बीडमध्ये नुकत्याच झालेल्या एका एक्स्पोमध्ये धनंजय मुंडे आणि फडणवीसांची केमिस्ट्री पाहायला मिळाली. त्यात फडणवीसांचा उल्लेख कामधेनू असा करत आपल्या सगळ्या इच्छा फडणवीस पूर्ण करतील असा अप्रत्यक्ष उल्लेख मुंडेंनी केलाय. आता या इच्छा जरी त्यांनी मतदारसंघाच्या विकासाबाबत मांडल्या असल्या तरी धनंजय मुंडेंच्या मनातली खरी इच्छा सबंध महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे मुंडेंची मंत्री होण्याची इच्छा फडणवीस आणि पर्यायाने भाजप पूर्ण करणार का? राष्ट्रवादीत राहून मंत्रीपद मिळत नसेल तर मुंडे भाजपात घरवापसी करणार का? अशा चर्चा सुद्धा दबक्या आवाजात सुरू आहेत. पण असं काहीही घडण्याची शक्यता जरी दिसली तरी मनोज जरांगे पाटील मुंडेंपेक्षा भाजप आणि फडणवीसांना पुन्हा टार्गेट करतील. जरांगे विरोध किती महागात पडतो याचा प्रत्यय आलेली भाजप आता पुन्हा जरांगेंना अंगावर घेणार नाही, तेही मुंडेंसाठी. त्यामुळे भाजपात जाऊन मंत्री होण्याची इच्छा कामधेनू पूर्ण करतील असं सध्या तरी दिसत नाही. थोडक्यात मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना अंगावर घ्यायला सुरुवात केली आहे. आता अशा परिस्थितीत मंत्रिमंडळात एंट्री होणार या चर्चाच राहतात की मनोज जरांगे पाटील विरोध स्वीकारून राष्ट्रवादी, अजित पवार गट किंवा भाजप मुंडेंना मंत्रिमंडळात कमबॅक करू देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. बाकी तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगे पाटलांचा विरोध पाहता भाजप किंवा अजितदादांची राष्ट्रवादी मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेईल का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.